आता जाऊन वजन जर केलं तर ते 26-25 असं 100% येईल. कारण सेंट्रल किचनचं जेवण पोरं सकाळी जेवतात, संध्याकाळी जेवण करत नाही. कारण त्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी कुठल्याही प्रकारची राहत नाही. तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे. चॅट जीपीटीला फक्त सर्च करा सेंट्रल किचनचे फायदे किंवा तोटे. ते चॅट जीपीटीला सांगतं की सकस आणि ताजं अन्न आपल्या मुलांना मिळत नाही. त्याच्याकरता सेंट्रल किचन हे मुलांच्या भवितव्यासाठी घातक आहे. आमचूल बंद करून टाकलं. आता काय करतात, सडलेल्या पिडलेल्या टोमॅटो घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण टाकून ग्रेव्ही तयार करतात आणि भाजीची क्वालिटी वाढवण्याचा सेंट्रल किचन वाले प्रयत्न करतात. त्याच्यानंतर जे संध्याकाळी वाटलं जातं, या सरकारच्या तोंडावर, या मुख्यमंत्र्याच्या तोंडावर काय मारायचं ते सांगा. लाथ मारायची वेळ आलेली आहे. या सरकारच्या, भाजप सरकारच्या तोंडावर लाथ मारायची वेळ आली, याच्या डोंगण्यावर लाथ मारायची वेळ आली. आदिवासी बांधवांचे बळी घ्यायला निघालेले सरकार आहे. प्रत्येक ठिकाणी जर आम्ही बघत असाल, आमच्या वीज बाधा होऊन आमचे विद्यार्थी काही मृत्युमुखी पडले. आमच्या शाळांमध्ये, आमच्या ज्या आश्रम शाळांमध्ये विद्यार्थी सर्पदंशाने मरत आहेत. आणि सुट्टीवर गेल्यानंतर विद्यार्थी ती जेव्हा आमच्या सुट्टीवर जातात, सुट्टीहून जेव्हा वापस येतात तर त्यांना प्रेग्नंट टेस्ट करायला लावतात. हे नालायक लोक. म्हणजे त्या घरी गेल्या म्हणजे आमच्या याच्यावर, आमच्या मुलींच्या चारित्र्यावर संशय घेतात हे लोक. परंतु तुमच्या वर्गांमध्ये, तुमच्या आश्रम शाळांमध्ये काय प्रकार चालतो आम्हाला माहिती आहे. तो सरकार पुरस्कृत चालतो. म्हणून आता आम्हाला सांगायची वेळ आली, या सरकारचं हे सेंट्रल किचन म्हणजे एका ठिकाणी आदिवासी प्रश्नांकडे लक्षच देत नसेल तर या ठिकाणी आंदोलनाशिवाय आपल्याला पर्याय नाही किंवा उपोषणाशिवाय पर्याय नाही. परंतु आंदोलन करत असताना देखील सरकारने या ठिकाणी येऊन किंवा सरकारचे प्रतिनिधी येऊन, प्रशासकीय अधिकारी येऊन त्यावर तोडगा काढणं आवश्यक असतं. परंतु बऱ्याच वेळा आंदोलन करून, उपोषण करून काही साध्य झालेलं नाही. म्हणून आपल्याला आणि त्याच्या ढासळणारी जी गुणवत्ता असेल, सुद्धा भाऊंनी सांगितल्याप्रमाणे 40 किलो वजन असलेला विद्यार्थी एका महिन्यात 35 किलोवर येत असेल तर मग आपलं भविष्य किंवा आपलं जे येणारी पिढी आहे तर ती वाचणार नाही किंवा ती कमकुवत होणार आहे. याबाबत कुणी शंका घेता येणार नाही. तर आपण या लाक्षणिक